Hello students, welcome to today's Maths Online lecture. In the previous lecture, we have seen theorem by substitution. That theorem is integration f of x dx. Here x equal to phi of t. ही substitution आपण जर केली तर integration f of x dx is equal to integration f of phi of t into phi dash t dt. And on this theorem we prove some corollaries by using above theorem. So corollary first, integration f of ax plus b dx is equal to g of ax plus b upon a plus c. आपल्याला ही एक्झाम्पल सॉल्व करत असताना ही करोलरीज आपल्याला यूज करायची. देन सेकंड करोलरी, इंटिग्रेशन एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड एफ ऑफ एक्स प्लस सी. मग ही करोलरी आपल्याला असं सांगते की डिनॉमिनेटरला सम फंक्शन एफ ऑफ एक्स आणि न्यूमरेटरला त्या फंक्शनचं जर डेरिव्हेटिव्ह असेल, सो इंटिग्रेशन ऑफ दॅट फंक्शन डिरेक्टली लॉग ऑफ मॉड एफ ऑफ एक्स प्लस सी. Then corollary third, integration f of x raised to n, this f of x some function whose power is n into f dash x dx. मग f of x या ठिकाणी जे आहे raised to power n त्याच्या डेरिव्हेटिव्हने f of x च्या डेरिव्हेटिव्हने त्याला जर मल्टिप्लाय केलं असेल इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ दॅट फंक्शन इज इक्वल टू f of x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. n is not equal to minus 1. ही पण करोलरी आपल्याला एक्झाम्पलमध्ये यूज करायची, मोर युजफुल करोलरी. देन लास्ट करोलरी 4, इंटिग्रेशन एफ डॅश एक्स अपॉन इन रूट साईन एफ ऑफ एक्स डी एक्स. ही करोलरी आपल्याला असं सांगते की डिनॉमिनेटरला रूट साईनमध्ये एफ ऑफ एक्स फंक्शन असेल आणि न्यूमरेटरला एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असेल. ते डायरेक्टली दॅट फंक्शन्स इंटिग्रेशन इज इक्वल टू 2 into root sine f of x plus C. Now today we see exercise 3.2a. ह्या करोलरी वरती डिपेंड्स असणारे दोन एक्झाम्पल्स आपण सॉल्व करूया. सो आवर फर्स्ट क्वेश्चन इज, एक्झरसाइज ही तशी मोठी आहे. फर्स्ट क्वेश्चनमध्ये 25 एक्झाम्पल्स आहेत आणि क्वेश्चन सेकंडमध्ये 17 एक्झाम्पल्स आहेत. तर क्वेश्चन फर्स्ट आपल्याला असा दिलेला आहे, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. So our first example is into bracket log of x bracket raised to n upon x. Now solution of this integral. So we let I equal to integration of into bracket log x raised to n upon x dx. कारण की आपल्याला ते विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करायचे सांगितले म्हणून dx. मग आता ह्या ठिकाणी ऑब्झर्व करा, हे दोन प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सोडवता येतं. दोन्ही प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे की थेरमचा यूज करून आपण सबस्टिट्यूशन याच्यामध्ये यूज करू शकतो किंवा करोलरीज आपण या ठिकाणी यूज करू शकतो. रेस टू पॉवर n आहे म्हणजे थर्ड फॉर्म्युला आपण लिहिला, आपण ॲक्च्युली घेताना ती सेकंड करोलरी असली, ते नंबर पुढे मागे झालेला आहे. आपण घेताना लास्ट प्रिव्हियस लेक्चरला आपण सेकंड करोलरी त्याला म्हटलं असेल की एफ ऑफ एक्स रेस टू एन इंटू एफ डॅश एक्स डी एक्स. मग आता एफ ऑफ एक्स म्हणजे लॉग ऑफ एक्स रेस टू एन आणि एफ डॅश एक्स लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. म्हणजे आपल्याला सेकंड करोलरी म्हणजे या ठिकाणी थर्ड करोलरी त्याने पण आपल्याला हे सॉल्व येतं किंवा सबस्टिट्यूशन मेथड. तर दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते. मग सबस्टिट्यूशन मेथडने पुट लॉग एक्स इक्वल टू टी आपल्याला म्हणावं लागेल, म्हणजे आपल्याला इंटिग्रेशन घ्यायला ते सोपं होईल. आता पुट लॉग एक्स इक्वल टू टी हे डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. नाव डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो लॉग एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स इक्वल टू डी टी अपॉन डी एक्स. सो हिअर 1 अपॉन एक्स dx आपण लेफ्ट साईडला घेतला आणि राईट साईडला dt रिमेन साईडला. असं आपलं आता जे मूळ इंटिग्रेशन आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, मग आता ह्या ठिकाणी हे लॉग एक्स रेस टू एन त्याबद्दल आपण टी सबस्टिट्यूट केले आणि हे dx अपॉन एक्स म्हणजेच 1 अपॉन एक्स dx त्याबद्दल dt येईल.
सो इज इक्वल टू टी रेज टू एन डी टी. नीट लक्षात घ्या की लॉग एक्स रेज टू एन, लॉग एक्स बद्दल टी सबस्टिट्यूट केलं म्हणून टी रेज टू एन आलं आणि डी एक्स हे 1/x इंटू डी एक्स इक्वल टू डी टी. सो इज इक्वल टू आता टी रेज टू एनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी. सो आपला हा फॉर्म्युला integration of x raised to n dx is equal to x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. But t raised to n with respect to t is also t raised to n plus 1 1 ने power increase करायचा divided by n plus 1 plus c is equal to आता t ची value substitute करा. t is log x, so log x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. So this is the therefore integration of log x raised to n divided by x dx. असं हे सिंपल 2 मार्कांकरता एक्झाममध्ये विचारलं जाणारं एक्झाम्पल. आता दुसरी मेथड बघा. सेकंड मेथड काय असेल, आपण त्याला आय इक्वल टू आपण याला रिप्रेझेंट करणार लॉग एक्स रेज टू एन आणि डिवायडेड बाय एक्स आहे तो आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट केला 1/x dx. आणि आता करोलरी म्हटलं की वी हॅव इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स रेज टू एन इंटू एफ डॅश एक्स dx इज इक्वल टू करोलरीचा फॉर्म्युला आपला पाठ दिसायला पाहिजे एफ ऑफ एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. आणि देअरफोर आय इक्वल टू आता इथे ह्या ठिकाणी बघा की लॉग एक्स रेज टू एन, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x दॅट इक्वल टू आपल्याला मिळेल. सो लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग एक्स म्हटलं. सो आय इक्वल टू आपल्याला मिळेल log x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस सी. मग आता हे आणि हे ॲन्सर आपलं सेम आलं, इंटिग्रेशन सेम आलं. म्हणजे असे 2 प्रकारे हे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. त्यानंतर आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे. सेकंड त्याला मी डायरेक्टली आय इक्वल टू असं लिहिते. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन इनव्हर्स एक्स raised to 3/2 divided by under root of 1 minus x square dx. आता ह्या ऑल आपण ती मेथड येते डायरेक्टली येईल किंवा फर्स्ट सबस्टिट्यूशन जर म्हटलं तर सबस्टिट्यूशन साइन इनव्हर्स एक्स बद्दल टी सबस्टिट्यूट केलं की साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर आणि डिफरन्शिएट केलं की आपल्याला ॲन्सर मिळेल. आपण करोलरी जर यूज करायचं म्हटलं बाय करोलरीने आपण ते सॉल्व करूया. आपण त्याला रिप्रेझेंट करूया आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन इनव्हर्स एक्स रेज टू 3/2 आणि हे आपण इंटू 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर dx स्क्वेअर. येथे लक्षात नीट लक्षात घ्या हे रिप्रेझेंट हे 1 ॲज ती सेम आहे. ह्याला डिवाइड आपलं मल्टिप्लाय करून लिहिलं आपण. मल्टिप्लाय काय येईल 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर dx. आणि मग आता एफ ऑफ एक्स. सो लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स आणि मग आता एफ डॅश एक्स इक्वल टू साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि मग आता इथं करोलरी वी हॅव इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स रेज टू एन इंटू एफ डॅश एक्स and dx is equal to f of x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. आणि मग आता येईल therefore I equal to इंटिग्रेशन येईल आता एफ ऑफ एक्स म्हणजे काय साइन इनव्हर्स एक्स रेज टू यांची व्हॅल्यू 3/2. तुम्ही इथं n पण मेन्शन करू शकता. n इक्वल टू 3/2 प्लस 1 डिवायडेड बाय 3/2 प्लस 1 प्लस c. सो इज इक्वल टू साइन इनव्हर्स एक्स रेज टू आता 3/2 प्लस 1
is addition, it is 5 by 2 divided by 5 by 2 plus c. So that equal to हे 5 by 2 डिनॉमिनेटरला आहे, हे जर न्यूमरेटरला गेले तर इट इज 2/5 sin inverse x raised to 5 by 2 plus c. इंटिग्रेशन. हे दोन एक्झाम्पल्स आपण ह्या एक्झरसाइजमधले बघितले. त्याच्या पुढचे एक्झाम्पल सॉल्व करण्याकरिता आपल्याला इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स, त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स हे फॉर्म्युले आपल्याला लागतील. आपल्याला हे इंटिग्रेशन माहीत असतील तरच आपल्याला पुढचे एक्झाम्पल्स आपल्याला एक्झरसाइजमधले सॉल्व होतील. तसे आपण 11th बघितलेले आहेत ते फॉर्म्युले, पण 12th प्रूफसहित ते फॉर्म्युले आहेत. आपण त्याचे प्रूफ पण एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, त्याचे प्रूफसुद्धा करून ठेवायचे आणि एक्झाम्पल तर इंटिग्रेशन तर आपल्याला यूज करायचे. आपण पॉईंट येतो इंटेग्रल्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. इंटेग्रल्स of trigonometric functions. Now first formula, integration of tan x dx is equal to log of mod sec x plus c. आपल्याला हा फॉर्म्युला डेफिनाइट इंटिग्रेट करता पण आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर त्याचं प्रूफ किंवा सोल्युशन, प्रूफ दॅट म्हणूनही विचारतील किंवा फाइंड इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डी एक्स दोन्ही प्रकारे ते विचारलेलं असेल. नाव सोल्युशन ऑफ थिस आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डी एक्स. आपल्याला ह्या 4 करोलरीज पैकी इंटिग्रेशन सेकंडची करोलरी इंटिग्रेशन एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ मॉड एफ ऑफ एक्स प्लस सी. त्या करोलरीचा यूज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सो इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, सो टॅन एक्स इज रिटर्न ॲज. आता दुसरा काही आपल्याला हे नाही आहे सोर्स की आपण इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स घेऊ शकू. तर टॅन एक्स इज रिटर्न ॲज साइन एक्स अपॉन कॉस एक्स डी एक्स. तर मग आता आपल्याला ती करोलरी यूज करायची. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स, पण तिथं मायनस साइन नाही, ते आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे. तर मायनस ऑफ मायनस, मायनसने मल्टिप्लाय करायचं, परत मायनसने मल्टिप्लाय करायचं. हे मायनस साइन इंटिग्रेशनच्या आउटसाईडला घेतलं आणि परत इथे मायनस साइन एक्स, कारण की आपल्याला कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह वरती दाखवायचं म्हणून आपण ही ॲडजस्टमेंट केली. मायनस ऑफ आउटसाईडला इंटिग्रेशनच्या आउटसाईडला निगेटिव्ह साईन, मायनस ऑफ इंटिग्रेशन मायनस साइन एक्स कॉस एक्स डी एक्स. आणि मग आता ह्या ठिकाणी बघा की डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. आणि मग आता देअरफॉर आय इक्वल टू मायनस, ही निगेटिव्ह साईन तसंच राहील आणि ह्याचं इंटिग्रेशन मायनस ऑफ इथं येईल आपल्याला डी बाय डी एक्स ऑफ मायनस साइन एक्स म्हणजे काय, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह हे अपॉन कॉस एक्स डी एक्स. आणि मग आता ही करोलरी बघा, वी हॅव इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड एफ ऑफ एक्स प्लस सी. याचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स म्हणजेच काय, एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह. तसं मग या ठिकाणी कॉस एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स ऑलरेडी आहे. निगेटिव्ह साईन फक्त आपण ते ॲडजस्ट केलं होते येण्यासाठी. हे निगेटिव्ह साईन तसंच आउटसाईडला राहील. सो आय इक्वल टू मायनस आपल्याला येईल लॉग ऑफ मॉड कॉस एक्स प्लस सी. येते ना लक्षात, नीट लक्षात घ्या. मायनस लॉग ऑफ मॉड कॉस एक्स प्लस सी. सो इज इक्वल टू द लॉगचे रूल्स किंवा प्रॉपर्टी आपल्याला ह्या ठिकाणी यूज करायची. हे निगेटिव्ह साईन मॉड ऑफ कॉस एक्स रेस टू -1 प्लस सी असं आपल्याला लिहितील. आता हे मॉड साईन ऐवजी तुम्ही ब्रॅकेट लिहिला तरी चालेल, मॉड साईन लिहिला तरी चालेल. सो इज इक्वल टू लॉग ऑफ
मॉड आता cos x रेस टू मायनस 1 मीन्स काय 1 अपॉन cos x प्लस सी. तर ह्या ठिकाणी हे इनवर्स फंक्शन नाही आहे बरोबर. इनवर्स फंक्शन आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं असेल की इनवर्स फंक्शन असं लिहिलं जातं कॉस इनवर्स ऑफ एक्स आणि असं जर लिहिलं cos x रेस टू मायनस 1 तर हे इनवर्स फंक्शन नाही. cos x रेस टू मायनस 1 म्हणजेच काय 1 अपॉन cos x म्हणजे cos x चा तो रेसिप्रोकल 1 अपॉन cos x किंवा 1 अपॉन cos x इज इक्वल टू cos x रेस टू मायनस 1. तसं मग या ठिकाणी cos x रेस टू मायनस 1 इज 1 अपॉन cos x आणि प्लस सी ॲज इट इज. सो दॅट इक्वल टू लॉग ऑफ 1 अपॉन cos x इज रिटन ॲज इट इज sec x प्लस सी आणि हेन्स काय झालं हे प्रूव्ह झालं. hence integration of tan x is equal to log of mod sec x plus c. हा इंटिग्रेशन ऑफ tan x चा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला मिळाला. करोलरीचा यूज करून आपण हा प्रूव्ह केला आणि हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा की इंटिग्रेशन ऑफ tan x इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड sec x प्लस सी. त्यानंतर आता आपल्याला सेकंड आपल्याला इंटिग्रेशन ऑफ cot x लर्न करायचं आहे. इंटिग्रेशन ऑफ cot x dx is equal to log of mod sin x plus c. Now solution of this. So I equal to integration of cot x dx. आता और तुम्हाला हे असंही फिरवून विचारतील बघा की or integration of 1 upon tan x dx. ओके 1 upon tan x म्हणजेच काय cot x म्हणजे तसंच tan x पण 1 upon cot x इंटिग्रेशन ऑफ 1 upon cot x दॅट इक्वल टू लॉग ऑफ मॉड sec x प्लस सी. शक्यतो विचारच नाही एवढं फिरवून पण तुम्ही ते लक्षात ठेवायचं. ट्रिग्नोमेट्रिक तर आहे 10th तुम्ही शिकलात 11th शिकलात ती cot x इज रिटन ॲज 1 upon tan x किंवा tan x इज रिटन ॲज 1 upon cot x. सो इज इक्वल टू हे प्रूव्ह करूया आपण. सो cot x इज रिटन ॲज cos x अपॉन sin x dx. ओके नाव नेक्स्ट आता इथं ऑब्झर्व करा ह्या ठिकाणी करोलरीज आपल्याला यूज करायची. सो दॅट इक्वल टू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह cos x म्हणजे इथं काय आलं cos x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे sin x चा डेरिव्हेटिव्ह आहे. येते लक्षात dx d by dx of sin x is cos x. आणि मग आता करोलरी वी हॅव इंटिग्रेशन f dash x upon f of x dx is equal to log of mod f of x plus c. So here I equal to we get log of mod sin x plus c. So hence integration of cot x dx is equal to log of mod sin x plus c. हा स्टँडर्ड फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. त्यानंतर आता इंटिग्रेशन ऑफ cot x dx इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड sin x प्लस सी. त्यावरती डिपेंड्स आपल्याला बुकमध्ये काहीचे प्रूफ दिलेले नाही परंतु जुन्या सिलेबसमध्ये हे प्रूफ होते आणि आपल्याला एक्झाम्पल सोडवताना इंटिग्रेशन ऑफ टॅन कॉट सेक कोसेक्स आपल्याला यूज करायचं म्हणून तुम्हाला ते आले पाहिजेत म्हणून हे घेतलेले आहेत आणि दॅट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्सवरती ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी अशी की इंटिग्रेशन ऑफ कॉट ऑफ 5x - 4 dx तर तुम्हाला कंप्लीट करायला सांगितलेली बुकमध्ये बघा तुम्ही टेक्स्ट बुकमध्ये पेज नंबर 105 वरती आहे ती डॅश डॅश काही जागा काही तुम्हाला दिलेलं आहे आणि फिल इन द ब्लँक सारखं ते दिलेलं आहे बघा. तर आता सो आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉट 5x - 4
डी एक्स. मग आता तुम्हाला कॉट एक्सचे इंटिग्रेशन जर माहिती असेल तर ती ॲक्टिव्हिटी तुम्ही सॉल्व करू शकता. वी हॅव इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड साइन एक्स प्लस सी. डायरेक्टली हा फॉर्म्युला आहे. आता तसेच इथं डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करायचा. सो डिअर फोर आय इक्वल टू कॉटचं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड साइन एक्स इज 5x मायनस 4. आता 5x मायनस 4 हे कसं फंक्शन आलेलं आहे, हे कॉम्पोजिट फंक्शन आलेलं आहे बघा. सरळ हे नाही, कॉम्पोजिट लिनियर फंक्शन आहे हे. कॉट एक्स असा सिंगल आलेला नाही, तर 5x मायनस 4 फंक्शन ऑफ ए फंक्शन आलेलं की एक्स हे कॉटचं फंक्शन आहे. हे कॉम्पोजिट फंक्शन झालं. म्हणून काय करावं लागेल आपल्याला इंटिग्रेशन घेताना जी पहिली फर्स्ट करोलरी असेल, फर्स्ट करोलरी आहे, फर्स्ट करोलरी बघा की इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स प्लस बी डी एक्स इज इक्वल टू, मग एफ ऑफ एक्सचं रेग्युलर इंटिग्रेशन घ्यायचं जी ऑफ एक्स प्लस बी आणि डिवायडेड बाय ए कुठून आला तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस बी, त्याचा डेरिव्हेटिव्ह आला आणि प्लस सी. मग ती फर्स्ट करोली आपल्याला ह्या ठिकाणी यूज करायची की कॉटचं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड साइन एक्स इज 5x मायनस 4 आणि डिवायडेड बाय डी बाय डी एक्स ऑफ 5x मायनस 4 प्लस सी इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड साइन ऑफ इंटू ब्रॅकेट 5x मायनस 4 और कंप्लीट करा डिवायडेड बाय याचा डेरिव्हेटिव्ह येईल 5 प्लस सी. सो दॅट इक्वल टू 1/5 लॉग ऑफ मॉड साइन ऑफ 5x मायनस 4 प्लस सी. त्याचं इंटिग्रेशन आलं. बुकमध्ये बाय मिस्टेक ह्या ठिकाणी सेक आलेलं आहे, तर त्या ठिकाणी साईन करा, हे करेक्शन करा. सेक ती त्या ठिकाणी येऊ शकत नाही, तर साईन ऑफ असं जशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटीज पण करायच्या असतात व त्यामधून तुमची प्रॅक्टिस होते. MCQs तुम्हाला त्यामधून मिळू शकतात. म्हणजे ॲक्टिव्हिटी सोडून द्यायच्या नाही, त्या पण करायच्या. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा फॉर्म्युला बघायचा आहे, थर्ड. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. तुम्हाला हा प्रूव्ह दॅट असंही विचारू शकतात एक्झाममध्ये. एखाद्या एक्झामिनरला वाटलं की आपल्याला हे प्रूव्ह दॅट करा म्हणून 3 मार्कांकरता विचारायचं ते विचारू शकता. आणि एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स तर आपल्याला यूज करायचंच लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी चं प्रूफ म्हणा किंवा सोल्युशन म्हणा. सो लेट इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स, लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स असं लिहिलं. मग आता ह्या ठिकाणी बघा आपल्याला ॲडजस्टमेंट करायची. ती ॲडजस्टमेंट तुम्हाला लक्षातच ठेवावी लागेल. त्या ॲडजस्टमेंटला नो चॅलेंज, कारण आपल्याला इथपर्यंत पोचायचं आहे लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस टॅन एक्स मॉड कम्प्लीट प्लस सी. तर मग आता काय ॲडजस्टमेंट करायची आपल्याला, जर याचं इंटिग्रेशनच माहिती असेल त्या ठिकाणी हे टर्म आहे सेक एक्स प्लस टॅन एक्स आणि मल्टिप्लाय करायचं आणि डिव्हाइड करायचं, दुसरं काहीच नाही करायचं. अगदी अतिशय सोपं. हा सेक एक्स तसाच ठेवला आणि सेक एक्स प्लस टॅन एक्स डिवायडेड बाय सेक एक्स प्लस टॅन एक्स डी एक्स. कुठंच इकडं तिकडे बघायचं नाही, थेरममध्येच पाहायचं आणि थेरमच्या प्रूफमध्येच बघायचं. पर्यंत जायचं. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स लिहिलं आणि हा फॅक्टर दिसतोय सेक एक्स प्लस त्याने मल्टिप्लाय करायचं, डिव्हाइड करायचं, कारण आपल्याला त्या करोलरीमध्ये ते आणायचं आहे. म्हणून हे सगळी ॲडजस्टमेंट आपल्याला करायची. मग आता सेक एक्सने मल्टिप्लाय केलं इंटू ब्रॅकेटमध्ये, तर सेक एक्स इंटू सेक एक्स एक्स स्क्वेअर एक्स प्लस सेक एक्स इंटू टॅन एक्स, ओके, डिवायडेड बाय सेक एक्स प्लस टॅन एक्स डी एक्स. आणि मग आता इथं ऑब्झर्व करा की डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स प्लस
टॅन एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स हां येस व्हेरी गुड सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक स्क्वेअर एक्स आणि मग त्या न्यूमरेटरला बघा हा टर्म येतो म्हणजे कोणता फॉर्म्युलाला एफ डॅश एक्स आपण एफ ऑफ एक्स आलं सो देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स न्यूमरेटरला ही टर्म येते ही याचा डेरिव्हेटिव्ह आणि डिव्हायडेड बाय सेक एक्स प्लस टॅन एक्स डी एक्स सो दॅट इक्वल टू आणि मग त्याचं इंटिग्रेशन येईल लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी ओके सो आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स हे आपलं प्रूव्ह झालं मी इथं ही मेन्शन करण्याची आवश्यकता नाही की एफ डॅश एक्स आपण एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे म्हणून लॉग ऑफ मॉड एफ ऑफ एक्स म्हणजे लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी आता याच्यामध्येच बघा ऑल्सो आता डेफिनाईट इंटिग्रेशनमध्ये काय होतं की इंटिग्रेशन ऑफ सेक एक्सला आपण हा फॉर्म्युला घेतला तर कॅल्क्युलेशन आपलं डिफिकल्ट होतं तर मग आपल्याला डेफिनाईट इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स करता एक फॉर्म्युला घ्यायचा आहे तो पण आपल्याला प्रूव्ह करायचा आहे मग ऑल्सो फॉर्म्युला असा आहे की ऑल्सो इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स इज इक्वल टू log of into bracket tan of x by 2 plus pi by 4 ब्रॅकेट कंप्लीट आणि प्लस सी हे पण आपल्याला प्रूव्ह करायचं असतं मग आता ह्याचे दोन फॉर्म्युलेज आहेत बघा हे इनडेफिनाईटमध्ये हा यूज करायचा आणि डेफिनाईट इंटिग्रेशनमध्ये याच्यानंतरचा जो पुढचा चॅप्टर आहे त्या ठिकाणी इथं अप्पर लिमिट लोअर लिमिट दिलेलं असेल त्यावेळेस मग आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा लॉग ऑफ मॉड टॅन पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 प्लस सी is equal to log of mod tan pi by 4 plus x by 2 mod complete plus c आपल्या डेफिनाईट इंटिग्रेशनमध्ये हा फॉर्म्युला यूज करायचा आणि इंडेफिनाईटमध्ये हा यूज करायचा कारण डेफिनाईट इंटिग्रलला आपल्याला लगेच त्याचं ॲन्सर मिळतं तसं याच्यामध्ये पुट केलं तर ते कॅल्क्युलेशन वाढतं आणि हे लगेच शॉर्टकटमध्ये मिळतं पण त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा तर आता हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी प्रूव्ह करूया वी हॅव इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स इज इक्वल टू ह्या फर्स्ट फॉर्म्युल्याचाच आपल्याला यूज करायचा आहे सो दॅट इक्वल टू लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी इज इक्वल टू लॉग ऑफ आता हे पुढे फक्त सिम्प्लिफाय करायचं सेक एक्स इज रिटर्न ॲज येस 1/cos x प्लस टॅन एक्स इज रिटर्न ॲज येस साइन एक्स अपॉन cos x प्लस सी मग आता डिनॉमिनेटर सेम आहे मॉडच्या टर्ममध्ये न्यूमरेटरची काय होईल ॲडिशन होईल सो इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड 1 प्लस साइन एक्स न्यूमरेटरला असेल आणि डिनॉमिनेटर सेम आहे cos x प्लस सी हां येते लक्षात नीट लक्षात घ्या डिनॉमिनेटर सेम आहे cos x न्यूमरेटरची ॲडिशन होईल 1 प्लस साइन एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ आता फॉर्म्युले आठवायचे बघा हाफ अँगलचा फॉर्म्युला 1 प्लस साइन एक्स मग तुम्हाला 1 प्लस साइन 2x चा फॉर्म्युला माहिती असेल इट इज कॉस एक्स प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग हाच हाफ अँगलमध्ये 1 प्लस साइन एक्स हाफ अँगलमध्ये इथं जर डबल असेल तिथं हाफ येतो तर मग 1 प्लस साइन एक्स जे काय येईल आपल्याला कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 प्लस साइन एक्स हा फॉर्म्युला पुट करायचा कॉस ऑफ एक्स बाय 2 प्लस साइन ऑफ एक्स बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिव्हायडेड बाय आता कॉस एक्सचा कॉस 2x फॉर्म्युला पहिला कॉस 2x इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स बरोबर 3 फॉर्म्युले त्यातला पहिला आणि तोच हाफ अँगलमध्ये काय येईल कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 फॉर्म्युले नीट लक्षात घ्या प्लस सी इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड
आता हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, ज्या ब्रॅकेटचा 2 वेळेस गुणाकार आहे. cos x/2 प्लस sin x/2 इंटू सेकंड ब्रॅकेटमध्ये cos x/2 प्लस sin x/2 मॉड कंप्लीट करू प्लस सी लिहून ठेवू डिवायडेड बाय तर cos स्क्वेअर x/2 मायनस साइन स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू इंटू फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी सेकंड ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी. तसं मग येईल आपल्याला cos x/2 मायनस साइन x/2 इंटू सेकंड ब्रॅकेट cos x/2 प्लस साइन x/2. हे सेम ब्रॅकेट हे कॅन्सल होतील. सो इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड cos x/2 plus sin x/2 divided by cos x/2 minus sin x/2 plus c as it is equal to log of. आता डेरिव्हेटिव्हमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये आपण हे केलेलं आहे बघा. असं जर असेल cos x/2 प्लस sin x/2 आणि डिनॉमिनेटरला मायनस इथं प्लस मायनस किंवा मायनस प्लस असं साईन असेल तर काय करायचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos x/2 ने डिव्हाइड करायचं. मग इथे डिव्हाइड केलं सो फक्त इंटू ब्रॅकेटमध्ये डिव्हाइड n अँड d बाय cos x/2. cos x/2 ने डिव्हाइड केलं 1 प्लस sin x/2 मायनस cos x/2 इट इज tan x/2 अपॉन cos x/2 अपॉन cos x/2 कॅन्सल होईल 1 मायनस परत साइन बाय cos काय tan x/2 प्लस c सिन्स ऑफ डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos x/2 इज इक्वल टू लॉग ऑफ परत आता 1 tan π/4 म्हणजे tan 45 डिग्रीची व्हॅल्यू. आपल्याला फॉर्म्युल्याकडे जायचे म्हणून आपल्याला हे सगळी ॲडजस्टमेंट करायची. 1 म्हणजे tan π/4 45 डिग्री प्लस tan x/2. आता तुमच्या लक्षात येत असेल की या ठिकाणी tan ऑफ येस ए प्लस बीचा फॉर्म्युला येतोय बघा. 1 मायनस परत आता इथे मल्टिप्लाय बाय काय असतो 1. या 1 बद्दल tan π/4 रिप्लेस करायचं. सो tan π/4 इंटू tan x/2 प्लस c इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड आणि मग आता हे ब्रॅकेटचं एक्सपान्शन आहे tan ऑफ ए प्लस बी. याची व्हॅल्यू π/4 आणि प्लस बी काय x/2 प्लस c मिळालं मग आपल्याला. सो देअरफॉर हेन्स इंटिग्रेशन ऑफ sec x dx इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड tan π/4 प्लस x/2 प्लस c. काय झालं, प्रूव्ह झालं आपलं. अशा पद्धतीने हे याचं प्रूफ आपल्याला आहे. Also fourth one integration is आपण prove that म्हणूया किंवा फाइंड दोन्हीपैकी विचारलं असेल. प्रूव्ह दॅट शक्यतो प्रूव्ह दॅट असं विचारलेलं असेल. प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन ऑफ cosec x dx इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड cosec x मायनस cot x प्लस c. अगदी इंटिग्रेशन ऑफ sec x dx प्रमाणे हे आहे आणि त्याला जोडूनच पुढे इज इक्वल टू ऑल्सो लॉग ऑफ मॉड tan x/2 प्लस c. म्हणजे डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेशन ऑफ cosec x असेल हा फॉर्म्युला ठेवला तर आपलं कमी वेळेमध्ये काय मिळणार, आपल्याला त्याची डेफिनाइट व्हॅल्यू मिळणार. म्हणून डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेशन ऑफ cosec x करता हा फॉर्म्युला यूज करायचा आणि डेफिनाइटमध्ये हा यूज करायचा. तर आता याचं सोल्युशन बघा. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ cosec x dx is equal to इंटिग्रेशन ऑफ cosec x. आता हे प्रूव्ह करायचं आहे मग cosec x मायनस cot x ने मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं. म्हणजे एची अगदी फॅक्टर लक्षात ठेवायला. प्रूव्ह दॅट असं शक्यतो क्वेश्चन विचारलेलं असेल. या फॅक्टरने याला डिवाइड करायचं, मल्टिप्लाय करायचं. आपल्याला ते कोरोलरीमध्ये येतं.
ओके. सो इज इक्वल टू इंटिग्रेशन आता कोसेक एक्सने मल्टिप्लाय करून घ्या. कोसेक एक्स इंटू कोसेक एक्स, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डिवायडेड बाय कोसेक एक्स मायनस कॉट एक्स डी एक्स आणि मग ते एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्सच्या करोलरीमध्ये आहे. तर एफ ऑफ एक्स म्हणजे हा कोसेक एक्स म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह आपण बघा हा न्यूमरेटरचा येतोय का काय. इज इक्वल टू नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज कोसेक एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स इज मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स मायनस कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर म्हणून इथं मायनस मायनसचं काय होईल प्लस होईल प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. नीट लक्षात घ्या की कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स हे निगेटिव्ह साईन तसंच ठेवलं आणि कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस म्हणून मायनस मायनस काय झालं प्लस झालं कोसेक स्क्वेअर एक्स आहे ही टर्म. सो देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ न्यूमरेटर डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स डिवायडेड बाय cosec x minus cot x dx and that equal to असं जर असेल तर it is log of mod cosec x minus cot x plus c due to this corollary integration of f of x upon f of x dx is equal to log of mod f of x plus c म्हणजे log of mod cosec x minus cot x plus c आलं. आता ऑल्सो आपल्याला याचं tan x बाय log of mod tan x बाय 2 प्लस c असं प्रूव्ह करायचं. ऑल्सो सो वी हॅव हे आपल्याला एक इंटिग्रेशन माहिती आहे. So we have known that integration of cosec x dx is equal to log of mod cosec x minus cot x plus c. अगदी इझी आहे बघा. स्टेप बाय स्टेप आपण log of mod tan x by 2 plus c आपल्याला इंटिग्रेशन मिळतं इज इक्वल टू log of mod cosec x. Cosec x is written as 1 upon sin x minus cot x is cos x upon sin x plus c. Denominator same, numerator ची subtraction. So is equal to log of mod 1 minus cos x upon sin x plus c. बघा denominator same sin x आणि numeratorला 1 minus cos x. So is equal to log of mod आता फॉर्म्युला 1 minus cos x हाफ अँगलचा फॉर्म्युला 1 minus cos x हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल आणि मी नेहमी सांगते की हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. 1 minus cos 2x इज इक्वल टू अगदी झोपेतून उठल्यानंतर विचारला तरी तुम्हाला तो पटकन सांगता यायला पाहिजे की इट इज 2 sin square x आणि मग याच्यावरून 1 minus cos x इज इक्वल टू 2 sin square x by 2. तर हा डबल येतं हाफ येतो म्हणून इथं हा एक्स आहे त्याच्या हाफ एक्स बाय 2. 1 minus cos x 2 sin square x by 2 अपॉन sin x. sin 2x माहिती आहे एकमेव फॉर्म्युला 2 sin x इंटू cos x. मग तो हाफ अँगलमध्ये 2 sin x by 2 इंटू cos x by 2 प्लस c इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड. हे सिम्प्लिफाय करा 2 कॅन्सल होईल साइन स्क्वेअर एक कॅन्सल होईल आणि साइन बाय कॉस. सो इट इज टॅन एक्स बाय 2 प्लस सी आणि मग हे दोन्ही फॉर्म्युले ह्या ठिकाणी प्रूव्ह झाले. हेन्स इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड टॅन एक्स बाय 2 प्लस सी. आणि हे फॉर्म्युले आता तुम्ही व्यवस्थित बघा आणि पाठ करा. पुढच्या लेक्चरला आपण एक्सरसाइज 3.2a मधील एक्झाम्पल सॉल्व करूया. ओके, विल स्टॉप हिअर.